हरिओम. आवाज येतोय माझा बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठकणा मान सरळ. डोळे अर्धत मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. हनुवटी जमिनीला समांतर. खांदे कोपरत. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. श्वसन मार्गी कपालभाती 20 ते 25 दिवस. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नागल्या. यासाठी सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायचे आहेत. 20 ते 25 स्ट्रोक्स आपापल्या लक्षामध्ये सुरुवात करायची आहे. आपलं संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न. सावकाश कृती थांबवायची. श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. दुसऱ्या उच्चाराकरता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. शेवटचा उच्चार. त्याकरिता आणि श्वास सोडत उच्चार. शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतलं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद. नतमस्तक लीन भाव. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. येतोय ना? कारण की ते बाहेर काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला माझा आवाज समजा डिस्टर्बन्स झाला तर मला लिहून खाली चॅट बॉक्स मध्ये टाका की आवाज येत नाहीये म्हणून. मग मी तसं बाहेर सांगते. ठीक आहे. आता तरी काही साऊंडचा प्रॉब्लेम नाही आहे. तुमचा आवाज येणार नाही मला कारण की तुम्हाला म्यूट केलेलं आहे. चॅट बॉक्स मध्ये फक्त टाईप करा
मेसेज जर काही इश्यू असेल तर. पण आता क्लिअर आहेत ना इन्स्ट्रक्शन्स? सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर करणार आपण बेंडिंग अँड ट्विस्टिंग. मेन होतं त्यांना असं. दोन्ही पाय समोर ठेवायचे, हात जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतोय, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेतलेला आहे. बरोबर. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे आणि तो श्वास घेत थोडस मागे झुकायचं. श्वास सोडत कपाळ पुढे जाते. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत उजव्या बाजूला मांडीवर कपाळ जमिनीच्या दिशेने. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत पुढे. ठीक आहे. थोडीशी डायनॅमिक कृती करायची. आपल्या पाठकड्याला आपण बेंड अँड ट्विस्ट देतोय. सुरुवात करूया. 5 वेळाला दोन्ही हात मांड्यांवर, श्वास घेत थोडस मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. 1. आपण आपापली कृती श्वासाची आधारित करण्याचा प्रयत्न. 2. पाठकड्याला बेंड अँड ट्विस्ट. 5. एका बाजूने 5 वेळाला करून झाल्यानंतर ही कृती विरुद्ध बाजूने करायची. आपापल्या क्षमतेने 5 वेळा करा. 5 किंवा तुम्हाला जसं जमेल तसं 3 वेळा केलं तरीही चालेल. आपल्याला जशी जमेल त्याप्रमाणे. तीच कृती आता हात आपले उजव्या पायाच्या मांडीवर, श्वास घेत थोडस मागे, श्वास सोडत पुढे, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत डाव्या बाजूने खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. 2. अजून 3दा ही कृती आपापल्या क्षमतेने. 3. 4 आणि 5. समोर आणि विश्रांती. मान मागे सर सोडून द्यायची. पद्मासन किंवा साधी बैठक. किंवा साधी बैठक. दोन्ही हात नजर समोर. आज आपण डोळ्यांची सूक्ष्म विभाग करणार. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. बरोबर. आणि आता उजव्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या समोर घेऊन यायचा आहे. उजव्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या समोर. बरोबर. त्याच्याकडे आपली नजर केंद्रित करून घ्यायची आणि आता सावकाश उजवा अंगठा उजव्या दिशेला जाईल. त्याबरोबर आपली नजर सुद्धा उजव्या दिशेला जाईल. मान न फिरवता नजरेमध्ये हालचाल. मध्यभागी अंगठा, त्याचबरोबर नजर मध्यभागी. अजून 2दा ही कृती करूया श्वासाशी आधारित. श्वास घेत उजवा अंगठा जास्तीत जास्त उजवीकडे जाईल. नजर आपली उजवीकडे जाईल. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घेत घेत उजवा अंगठा उजवीकडे, नजर उजव्या दिशेला. तिरप्या नजरेने आपल्याला पूर्ण अंगठा बघण्याचा प्रयत्न. श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. आता अंगठा जो समोर आहे हा जास्तीत जास्त वर, छताच्या दिशेने आणि खाली, पूर्णपणे जमिनीकडे. वर हालचाल फक्त नजरेमध्ये. खाली, लास्ट राऊंड. वर जास्तीत जास्त वर आणि खाली. खाली आल्यानंतर थांबायचं आणि रोटेशन करून घेऊया. उजवीकडून डावीकडे गोलाकार अंगठा फिरवायचा आहे. त्याचबरोबर नजर सुद्धा आपली गोलाकार फिरेल. 1, 2,
मोठं वर्तुळ काढायचंय, नजरेने पण मोठं वर्तुळ करण्याचा प्रयत्न. आणि लास्ट राऊंड 3. हात आपला जमिनीवर आलेला आहे मध्यभागी, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर आणि हात गुडघ्यावर, उजवा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. नजर आता डावा अंगठा आपल्या नजरेच्या समोर येईल आणि श्वास घेत डावा अंगठा जास्तीत जास्त डावीकडे, त्याचबरोबर नजर आपली डावीकडे असेल. मान न फिरवता हालचाल फक्त नजरेमध्ये. श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, नजर पूर्णपणे डावीकडे जाईल. श्वास सोडत मध्यभागी. लास्ट राऊंड. श्वास घेत घेत अंगठा डावीकडे, नजर डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थांबायचं आहे आणि आता जास्तीत जास्त अंगठा वर, खाली, पूर्णपणे जमिनीकडे, वर. हालचाल फक्त नजरेमध्ये होतीये. खाली, वर, खाली. आणि आता अँटी क्लॉकवाईज आपल्याला गोलाकार अंगठा फिरून घ्यायचा. त्याचबरोबर नजर सुरुवात करूया डावीकडून उजवीकडे. अंगठ्याच्या आधाराने मोठं वर्तुळ काढायचं आहे, त्याचबरोबर आपल्या नजरेनेही मोठं वर्तुळ करण्याचा प्रयत्न. 1. अंगठ्यासोबत आपली नजरही फिरतीये. 2. त्याकडे लक्ष. आणि लास्ट राऊंड जास्तीत जास्त अंगठा वर न्यायचा आहे, मग उजवीकडे न्यायचा आहे, त्याचबरोबर नजर आपली गोलाकार फिरते अँटी क्लॉकवाईज. 3. सावकाश नजर समोर आणि दोन्ही आपले हात गुडघ्यात. छान. आणि आता आपल्याला विदाउट अंगठा एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे नजर फिरवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठकडा सरळ. सुरुवातीला नजर आपण समोर एका बिंदूकडे स्थिर आणि एकदा उजवीकडे एकदा डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. पुन्हा नजर मध्यभागी स्थिर आणि एकदा वर, खाली, वर छताकडे, सिलिंगकडे आणि खाली जमिनीकडे, वर, खाली, वर, खाली. पुन्हा नजर समोर असेल आणि आता रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली, उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. लास्ट राऊंड क्लॉकवाईज आपण करतोय. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर आणि आता अँटी क्लॉकवाईज एकदा डावीकडे पाहायचंय, मग वर, उजवीकडे, खाली, डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. लास्ट राऊंड डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता आपल्याला उजवीकडे बघताना वर बघायचंय आणि डावीकडे पाहताना जमिनीकडे पाहायचंय. थोडस डायगनली आपण बघतोय. एकदा उजवीकडे वर, डावीकडे खाली. सुरुवात करूया. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. उजवीकडे पाहताना वरती छताकडे पाहायचंय, डावीकडे पाहताना जमिनीच्या दिशेने पाहायचंय. थोडस डायगनली आपण नजर फिरवतोय. उजवीकडे वर, डावीकडे जमिनीकडे, उजवीकडे वर, डावीकडे जमिनीकडे, उजवीकडे वर, डावीकडे जमिनीकडे. पुन्हा नजर समोर आणि आता डाव्या दिशेने बघताना आपल्याला वर पाहायचं आहे आणि उजवीकडे बघताना जमिनीच्या दिशेने पाहायचं आहे. सुरुवात करूया. डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली. लास्ट राऊंड डावीकडे वर, उजवीकडे खाली. पुन्हा नजर समोर. तर आपल्याला आपल्या डोळ्यांचे जे स्नायू आहेत हे जास्तीत जास्त ताणायचे. म्हणजे आपण एखाद्यावरती रागवताना आपले डोळे जसे मोठे होतात त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे.
सुरुवात करूया. जास्तीत जास्त डोळ्यांच्या स्नायूंना ताण ताण ताण, मोठे मोठे मोठे, रिलॅक्स. आणि रिलॅक्स करताना डोळे गच्च मिटायचे, गच्च मिटून घ्यायचे. पुन्हा डोळे उघडायचे, डोळ्यांमध्ये ताण ताण ताण, रिलॅक्स. रिलॅक्स करताना डोळे गच्च मिटून घ्यायचे, गच्च मिटून घ्यायचे. पुन्हा एकदा डोळे उघडायचे आणि ताण ताण ताण, जास्तीत जास्त डोळ्यांचे स्नायू ताणायचे आणि गच्च मिटून घे. लास्ट राऊंड करूया. डोळे उघडायचे, डोळ्यांच्या स्नायूंना ताण 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 आणि गच्च मिटून घ्यायचे, डोळे अगदी गच्च. आणि आता सावकाश डोळ्यांमधला ताण कमी करायचे, डोळे अलगद मिटलेले आहेत. आणि आता आपल्या करंगळीच्या जे बाजूचं बोट आहे, रिंग फिंगर आहे, त्या रिंग फिंगरने आपल्या बंद डोळ्यांना थोडासा मसाज द्यायचा आहे. आपल्या डोळ्यांचा जो फुगीर भाग आहे तिथे हलकस ही दोन्ही बोटं लावून घ्यायची आहे आणि क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला आपण ते गोलाकार फिरवून घेत आहोत. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला फिरवून घेतो. हलक्या हाताने बोटाने आपण बंद डोळे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 4 ते 5 वेळेला फिरून झाल्यानंतर अंगठा आणि पहिलं बोट यांची चिमूट करायची आणि आपल्या भुवया प्रेस करून घ्यायच्या त्या चिमटीने. जिथून भुवई सुरू होते तिथून ते भुवई जिथे संपते तिथपर्यंत पूर्णपणे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज भुवई चेपून घ्यायची. म्हणजे स्टार्टिंग टू एंड आणि एंड टू स्टार्ट. डोळे बंद आहे. कृती सोपी आहे, आपण करू शकतो. त्यामुळे बंद डोळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा. थोडीशी आपण भुवई जी आहे ही चेपून घेतोय, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि शेवटपासून सुरुवातपर्यंत 3 वेळेला ही कृती झाली की जिथे भुवई संपते तिथे थोडंसं प्रेशर द्यायचं पहिल्या बोटाने आणि थोडंसं गोलाकार क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज इथे फिरून घ्या. जिथे आपली भुवई संपते तिथे तिथे पण एक पॉइंट असतो आपला, तो आपण थोडंसं एक प्रेस करायचं आणि क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरून. पुन्हा दोन्ही हात खाली, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता पामिंग करायचं आहे. हस्तमर्दन, डोळे बंद आहेतच. निर्माण झालेली आपल्या डोळ्यांच्या स्नायू, नेत्रस्पर्श, टॅपिंग. पुन्हा एकदा पामिंग, हस्तमर्दन, नेत्रस्पर्श. टॅपिंग करायचं आहे डोळ्यांच्या स्नायूंना हातात कप करून. आणि लास्ट राऊंड हस्तमर्दन आणि नेत्रस्पर्श. दोन्ही हात गुडघ्यांवर येतील आणि सावकाश, अगदी सावकाश डोळे किलकिले करून डोळे उघडायचे, अगदी सावकाश. आणि आता आपण थोडस आपल्या कानाची सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. आपली जी पाचही जी ज्ञानेंद्रिय आहे त्याचं जे कनेक्शन आहे हे थेट आपल्या मेंदूशी असतं. त्यामुळे आपण ते थोडेसे ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या पुन्हा एकदा पहिला बोट आणि अंगठा यांची चिमूट करायची आणि कानाची जी पाळी आहे ती थोडीशी अशी ओढून घ्यायची. कानाची पाळी थोडीशी ओढून घ्यायची. हा, बरोबर. आता हे जे आपण सगळं करतोय ना, बघा आपल्या घरामध्ये कोणी वयस्कर माणसं असतील तर त्यांना थोडंसं विसरायचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे अल्झायमर सारखे जे त्रास आहेत हे ह्या सगळ्या साध्या साध्या कृतींनी कमी व्हायला मदत होते. थोडस कान जो आहे आपण तो थोडासा असा खेचून घेतोय खाली, थोडासा अगदी सावकाश कृती करा. आणि आता पुन्हा एकदा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपल्याला तो कान जो आहे हा प्रेस करायचा. म्हणजे सुरुवातीपासून वरपर्यंत आणि वरून खाली असं आपल्याला आपला पूर्ण कान जो आहे हा आपण थोडा थोडा चेपून घेतो.
स्टार्टिंग टू एंड आणि एंड टू स्टार्ट, असं 3 ते 4 वेळेला कृती करा आपली. आपण समोर एका बिंदूकडे नजर स्थिर करायची आणि पूर्णपणे आपल्या कानाच्या इथे जी हालचाल होतीये, जो बदल होतोय, त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. 3 वेळेला कृती झाली असली ही कृती थांबवायची. आणि आता आपलं पहिलं बोट जे आहे, हे पहिलं बोट हे कानाच्या मागे आपल्याला सुरुवातीपासून म्हणजे खालून वर आणि वरून खाली थोडस प्रेस करत जायचंय. खालून वर आणि वरून खाली. पहिल्या बोटाने पूर्णपणे बघा, तुम्हाला मी दिसत असेल तर वरून खाली आणि खालून वर मागच्या साईडने आपल्याला थोडस प्रेस करत जायचंय. 3 ते 4 वेळा ही कृती करा. मागून आपण वरून खाली आणि खालून वर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज थोडस प्रेस करतो. 3 ते 4. आणि आता बघा, हळूहळू ते आता दोन्ही बोट जी आहेत ती हळूहळू आपल्या गळ्यापर्यंत येईल. आता जिथे गळ्याचे आपलं 2 हाड आहेत ना, इथे तिथपर्यंत येईल. हा, बरोबर बरोबर. कृती थांबवायची. तर पहिलं बोट जे आहे हे आता आपल्या कानामध्ये पहिल्या बोटाने, आपल्या ही बघा ही छोटीशी पाळी आहे ना कानाच्या इथे वरच्या साईडला, ती त्या पहिल्या बोटाने एकदा बंद करायची आणि ओपन करायची. बंद, ओपन. ती त्या पाळीवरती आपल्याला पहिलं बोट ठेवायचं, आणि ती बंद करायची, ओपन करायची. म्हणजे आपला कान बंद होतो आणि ओपन करायची. बंद, ओपन, बंद, ओपन, बंद, ओपन. बरोबर बरोबर. आणि आता पहिलं बोट आपल्या कानाच्या आतमध्ये घालायचं. जर नख वाढली असतील तर प्लीज करताना थोडीशी काळजी घ्या, दुखापत होऊ शकते. नख ज्यांची वाढलेली नाहीये त्यांनी हलकस कानाच्या आतमध्ये बोट घालायचं आहे आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरून द्यायचं. क्लॉकवाईज अँटी क्लॉक. सावकाश, हात खाली. या अगदी ज्या सोप्या सोप्या कृती वाटतात पण त्या खूप उपयुक्त आहेत, प्रतिबंधात्मक आहेत अल्झायमर सारखा त्रास पासून वाचण्यासाठी. आणि आता आपण थोडीशी जिभेचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. त्याच्या आधी थोडस आपण पेस योगा करूया. आपल्याला उजवा जो गाल आहे हा तिथे हवा भरून घ्यायची. थोडीशी पुढे येते म्हणजे लक्षात येईल. बघा या प्रकारे एकदा उजवीकडे हवा भरायची आणि एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे, या प्रकारे. ठीक आहे, सुरुवात करूया. 3 ते 4 वेळेला एकदा उजवीकडे आणि डावीकडे. समोर एका बिंदूकडे नजर स्थिर करायची आणि एकदा उजवा गाल फुगवायचा, एकदा डावा. असं आपापलं 3 ते 4 वेळेला करून घ्यायचं. सुरुवात करायची. जो गाल आपण फुगवतोय तो जास्तीत जास्त ताणून घेण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त ताण येऊ दे त्या गालामध्ये, उजव्या आणि डाव्या गालामध्ये. म्हणजे तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे हे चांगलं होण्यास किंवा सुधारण्यास मदत होते. ह्याचे अजूनही काही प्रकार आहेत पण आपण ते हळूहळू पुढे पाहणार आहोत. आणि आता फक्त एक साधी कृती करायची. आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही की आपण जशी नकारात्मकता दर्शवतो, म्हणजे आपण नाक मुरडतो, तसं आपल्याला कृती करायची. एकदा उजवीकडे नाक मुरडायचंय आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. असं अजून 2दा आपण आपापलं करूया कृती. मान न हलवता, मान मध्यभागी, आणि एकदा उजवीकडे आणि डावीकडे. आणि आता जीभ जास्तीत जास्त बाहेर आणायची आणि आतमध्ये घ्यायची. म्हणजे बघा, आणि आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत. आणि आता एकदा जीभ जी आहे ही एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे अशी फिरून घ्यायची. बघा, नजर असेल ती आपली जिभेच्या शेंड्याकडे असते.
बरोबर. डोळे बंद आणि पुन्हा एकदा संपूर्ण आपल्या या फेसच्या भागामध्ये, चेहऱ्याच्या इथे, गळ्याच्या इथे जो काही किंचितचा बदल झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता आपण साधू मांडी किंवा पद्मासन अर्ध पद्मासन घातलेलंच आहे. आणि आता आपण करूया पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे, हाताची कोपरं जमिनीला समांतर आहे. बरोबर. आणि आपल्या जोडलेल्या हातांवर थोडासा प्रेशर आणायचंय. प्रेशर आणा थोडासा. आणि ह्या प्रेशरनेच आपल्याला आपले हात जे आहेत ते हळूहळू हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत करत हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. बरोबर. डोक्याच्या दिशेने वर, हनुवटी, नाक आणि कपाळ करत. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. थोडेसे आपले दंड जे आहेत हा ते थोडेसे मागे न्या, म्हणजे हात अजून थोडेसे पुढे होतील, पाठकणा अजून खेचला जाईल वरच्या दिशेने. बरोबर. आणि आता थोडस उजवीकडे वळा, थोडस उजवीकडे, मध्यभागी, मग डावीकडे, मध्यभागी. अजून एकदा कृती करूया. एकदा उजवीकडे वळूया, मध्यभागी येऊया. छान करताय. आणि एकदा डावीकडे वळूया, मध्यभागी येऊया. छान. आणि एक दीर्घ श्वासन करून घ्यायचा. एक खोलवर भरपूर श्वास करून घ्या. हात अजून डोक्याच्या दिशेने ताणले जातील आणि कोपरात मग सरळ होतील. आणि श्वास सोडत सोडत कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात हळूहळू छातीपाशी. बरोबर. आणि जे आपण बैठक घातलीये पद्मासन, अर्ध पद्मासन, ते सोडून द्या. आणि दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायची. आणि बटरफ्लाय करून घेऊया. पावलं एकमेकांमध्ये जोडून घ्यायचे एकमेकांना. बटरफ्लाय साठी स्थिती. पावलं एकमेकांना जोडून घ्या. हाताची पकड आपल्या पावलांच्या खाली. आणि थोडीशी डायनामिक कृती करूया. थोडंसे जलद हालचाल सुरुवात करूया. जलद हालचाल करायला पाठकणा सरळ असेल, मान मध्यभागी असेल. हालचाल फक्त आपल्या बरोबर गुडघ्यांच्या इथे होते. जांघेपासूनचा पाय जो आहे हा पूर्णपणे वरखाली करण्याचा प्रयत्न. छान. कृती थांबवायची आहे. सावकाश कृती थांबवायची. आणि आता श्वास घेत आपले गुडघे वर येतील. वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आता आज आपण पाहणार आहोत कूर्मासन. कसं केलं जातं आधी बघून घेऊया. बटरफ्लाय स्थितीमध्येच आपल्याला बसायचं आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. त्यासाठी पायांची स्थिती तशीच ठेवायची. थोडीशी पावलं पुढे ओढून घ्यायची. आणि उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात आपल्याला काढायचा आहे. आणि डाव्या पोटरीच्या खालून डावा. थोडेसे आता गुडघे आपले अधांतर येतील जमिनीपासून वर. बघा या प्रकारे. एवढी कृती लक्षात आली प्रत्येकाच्या कशी केली ती. आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे पावलांकडे घेऊन जाईल. कपाळ पावलांना लावण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे करायचं आता प्रत्येकाने. काय हा छान. काही जणांनी केलेलं आहे. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न करा. कपाळ आपलं पावलाला लावण्याचा प्रयत्न. जांघेपासूनचा जो पाय आहे हा पूर्णपणे ताणला जातो त्याची जाणीव. कूर्म म्हणजे कासव. आकृतीबंध जो आहे शरीराचा तो कासवाप्रमाणे दिसतो, म्हणून कूर्मासन असं नाव आहे याला. खूप छान. अंतिम स्थितीमध्ये पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करा. उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात, डाव्या पोटरीच्या खालून डावा हात. पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करूया. पायांची स्थिती आपण घेतली आहे. आणि आता उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात काढायचा आहे. डाव्या पोटरीच्या खालून डावा हात.
हा बरोबर. खालून म्हणजे ही जी पायाची जी हे आहे ना गॅप, त्या पायाच्या गॅप मधून काढायचंय आपल्याला. म्हणजे इकडून न घेता, शेजारून न घेता, हा पायाच्या पोटरीच्या खालून. ठीक आहे. ओके. हा बरोबर. हा 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 ईशाचं ना. हा बरोबर. थोडेसे हात स्प्रेड कर ईशा. हा हा ठीक आहे. बाकी रुपाली ताईंचं आहे, होतंय बरोबर. ठीक आहे. चैत्राली ताईंचा पण प्रयत्न छान आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग कपाळ जे आहे हे पावलांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आपापल्या क्षमतेने. कपाळ पावलांकडे घेऊन जायचं. मनीषा त्यांनी व्हिडिओ ऑन केलाय. आणि आता खांदे अगदी शिथिल ठेवा. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू शिथिल. डोळे बंद. हा बरोबर. छान. मनीषा ताईंचं पण दिसतंय. छान. आणि आता सावकाश डोकं वर उचलायचंय आणि आपण हाताची जी स्थिती घेतलीये ती हळूहळू काढून घ्यायची. सावकाश डोळे, हा डोकं वर. छान. आणि दोन्ही पाय सरळ. विश्रांती. आणि करूया वक्रासन. पुढच्या आठवड्यापासून आपल्याला सूर्यनमस्कारांना सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर काही ऍडव्हान्स आसनं सुद्धा आपण बघायला सुरुवात करणार आहोत. आणि त्याचा पूर्व अभ्यास म्हणून आता आपण करणार आहोत वक्रासन. दोन्ही पाय जुळलेले वक्रासनासाठी. हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे येऊ देत. ओके. मोनिका ताई थोडंसं कॅमेरा ऍडजस्ट करा म्हणजे मला तुमची स्थिती दिसेल. बाकी बरोबर दिसताय. बाकीच्या तुम्ही तिघी जणी बरोबर दिसताय. फक्त मोनिका ताई थोडंसं कॅमेरा ऍडजस्ट करा. उजवा पाय फोल्ड केलाय. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे ठेवायचंय. उजवा हात मागे असेल, पाठकण्याच्या इथे. सीट पासून 2 ते 3 इंच लांब असेल. हा बरोबर. छान. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. आणि तो अपोजिट साइडने उजव्या पावलाकडे घेऊन जाईल. अपोजिट साइडने उजव्या पावलाकडे. बरं. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊल पकडायचा प्रयत्न करा. हा पाऊल पकडायचा प्रयत्न करा. समजा आपल्याला पाऊल पकडता येत नाहीये तर हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. उजव्या पावलाच्या दिशेने डावा हात सैलसर सोडून द्या. बरोबर. छान. रुपाली ताई बरोबर आहे. ईशा थोडीशी पुढे आली तर मला समजेल की बरोबर आहे का, किंवा थोडीशी क्रॉस हो म्हणजे मला कळेल. मी जशी बसली ना त्याप्रमाणे बस म्हणजे कळेल. ठीक आहे. मोनिका ताईंचं पण हा बरोबर जमलंय. फक्त हात जो आहे ना तो सैलसर सोडून द्या. चैत्राली ताईंना पण हा बरोबर. हा बरोबर आहे. ईशाचं पण छान झालंय. हा हा. आता जर समजा जात नसेल ना तर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या पाय. आपला हात जो आहे डावा. आणि त्याच्यानंतर उजव्या साईडने मागे वळायचंय आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. खूप छान. बरोबर केलंय सगळ्यांनी. दोन्ही खांदे एका सरळ रेषेत येतील. हनुवटी. खांद्याला समांतर आणण्याचा प्रयत्न करायचा उजव्या खांद्याला. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे आणि पूर्ण आपल्या पोटाच्या स्नायूंना कसा ट्विस्ट आलेला आहे, पीड आलेला आहे त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न. खूप छान दिसतंय. सुंदर. ईशाचं खूप छान दिसतंय. आणि आता उलट चाल करताना एक श्वास मोडून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. हाताचा जो विळखा आहे तो सोडून द्यायचा. उजवा पाय सरळ करायचा. छान. आणि थोड्या वेळ विश्रांती. डायबेटीस प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असं हे वक्रासन. हे अर्ध मच्छिंद्रासन जे आपण बघणार आहोत पुढे त्याचा हा पूर्वाभ्यास. आता पुन्हा दोन्ही पाय जोडलेले विरुद्ध बाजूने आपण कृती करूया. डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून, मांडीच्या किंवा गुडघ्याच्या शेजारी, उजव्या पायाच्या गुडघ्याच्या शेजारी. डावा हात मागे असेल,
पाठकण्याच्या इथे सीट पासून थोडासा बरोबर. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊ अपोजिट साइडने डाव्या पावलाच्या इथे घेऊन यायचं. हा बरोबर, छान. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊल किंवा गोटा पकडायचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. डाव्या पावलाच्या दिशेने सैलसर सोडून द्या. छान, बरोबर. आणि त्याच्यानंतर डाव्या दिशेने मागे वळायचंय. डाव्या साईडने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. बरोबर, खूप सुंदर. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे. देहधारणा, प्राणधारणा. आपल्या पुन्हा एकदा पोटाच्या स्नायूंना विरुद्ध बाजूने ट्विस्ट आलेला आहे, पीळ आलेला आहे. त्याकडे लक्ष. छातीपासूनचा भाग, गळ्यापासूनचा भाग, तिथे आलेला ट्विस्ट, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. जोड श्वासाची. एक सहश्वास भरून घ्यायचा. संथ गतीने श्वास सोडून द्या. प्राणधारण. छान. आणि आता उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा जो आहे तो सोडून द्यायचा. पाय सरळ. डावा पाय सरळ. विश्रांती. तुम्ही विश्रांती स्थितीमध्ये बसा. आज आपण एक नवीन मुद्रा बघणार आहोत. विपरीत करणी मुद्रा कशी केली जाते आधी बघून घ्यायची आहे, मग आपण एकत्रित करणार आहोत. शयन स्थितीमध्ये आहे. ज्यांना शक्य नाहीये म्हणजे आपली सीटचा भाग आपल्याला वर उचलायचा आहे, ज्यांना ते शक्य होणार नाही त्यांनी आपले पाय 90 डिग्री वर घ्यायचे आहेत. पण आधी बघून घ्या ही कशी केली जाते. जेव्हा आपण मुद्रांचा अभ्यास करतो तेव्हा त्याचा जो थेट संबंध आहे हा आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर होत असतो. आधी बघून घ्या कशी केली जाते, मग आपण एकत्रित करू. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये जायचं. पूर्व स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या सीटला आपल्या दोन्ही हातांचा आधार द्यायचा आणि थोडीशी सीट वर उचलून घ्यायची. बघा या प्रकारे. आणि आपली जी पावलं आहेत, पायांची बोटं आहेत, ती नजरेच्या टप्प्यामध्ये. थोडासा टॉक्सी पोझिशन होते आपल्या शरीराची. रक्त प्रवाह हा थोडासा आपल्या उलट दिशेने व्हायला सुरुवात होते. बघा ही झाली विपरीत करणी मुद्रा. हातांची स्थिती बघा. दोन्ही हातांचे जे तळवे आहेत हे आपल्या सीटच्या इथे आहेत. हाताची जी कोपरं आहे ती जमिनीवर आहे. पाठकणा सुद्धा जमिनीवर आहे. आता ज्यांना शक्य नाहीये सीटचा भाग उचलणं त्यांनी आपले पाय 90 डिग्री वर उचलून घ्यायचे. तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता. आणि आसन सोडताना हळूहळू पाय डोक्याच्या दिशेने येतील. बघा कंट्रोल मुवमेंट. त्याच्यानंतर आपले हात जे सीटच्या इथे आहे ते जमिनीवर ठेवायचे आणि मग एक एक मणका टेकत टेकत डोकं न उचलता हळूहळू पूर्णपणे सावकाश जमिनीवर. पाय पुन्हा 90 डिग्री वर येतील आणि नियंत्रित जमिनीवर. लक्षात आली कशी केली? करूया मग आता आपण एकत्रित सगळेजण. छान, बरोबर. त्याच्या आधी आपण थोडीशी लुजनिंग करणार आहोत आणि मग आपण विपरीत करणी करायला सुरुवात करणार आहोत. फक्त एवढंच की ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे, कारण की रक्तप्रवाह थोडासा आपला उलट दिशेने होतो, हृदयाच्या दिशेने होतो. त्यामुळे हृदयविकार आणि हाय बीपी ज्यांना आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं. व्हेरिकोज वेनसाठी अतिशय उपयुक्त विपरीत करणी. त्याच्या आधी आपण सायकलिंग करून घेऊया. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचला आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करा. थोडस लुजनिंग आपण करून घेऊया. एकेका पायाने सायकलिंग करायचं. छान, बरोबर. पूर्ण पाय जे आहेत, टाचा जे आहेत त्या जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. हा, आणि आता उलट दिशेने करूया. रिव्हर्स सायकलिंग. बरोबर, छान. पुन्हा दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घ्या आणि हळूहळू जमिनीवर. छान, नियंत्रित जमीन. कृती थांबवून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. थोडा वेळ विश्रांती.
आपल्याला थोडस डायनामिक कृती करायची आहे. उजवा पाय वर घ्यायचा, डावा हात वर घ्यायचा, उजव्या पायाचा अंगठा डाव्या हाताने पकडायचा, मग डाव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने पकडायचा. थोडीशी डायनामिक हालचाल. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, उजवा पाय वर, डावा हात वर, उजव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने पकडायचा, डाव्या पायाचा अंगठा आणि हीच कृती विरुद्ध बाजू. डाव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने. हा बरोबर. थोडीशी डायनामिक हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा करून झाल्यानंतर विश्रांती. आपल्याला विपरीत कडी करायची, त्यासाठी आपण थोडेसे हे लुजनिंग एक्सरसाइज केली, जेणेकरून आपल्याला ही मुद्रा करणं सोपं जाईल. आणि आता सुरुवात करूया. कॅमेरे मला सगळ्यांचे जवळजवळ ऑन दिसतात. हा छान. आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, आणि आता दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायला सुरुवात करा. छान. आणि त्याच्यानंतर आपल्या दोन्ही हातांचा आधार सीटच्या इकडे द्यायचा आहे. सीटच्या इथे. हा, डोकं न उचलता कृती करा. हातांचा आधार सीटच्या खाली द्या आणि थोडासा सीटचा भाग वर उचलून घेण्याचा प्रयत्न करा. एक मिनिट, मी तुम्हाला सांगते. हा नाही नाही, बसा बस, तुम्ही करा, मी तुम्हाला गाईड करते. हा. ईशा, थोडासा हात जो आहे ना सीटच्या खाली येऊ देत. दोन्ही हात सीटच्या खाली येऊ देत. चैत्राली ताई, तुम्ही तुमचं जे कपाट दिसतं ना, तिकडे तुम्ही तुमचे पाय त्याला लावून घ्या 90 डिग्री. जर सीटचा भाग उचलता येत नसेल तर कपाट किंवा भिंतीचा आधार घ्या. हा. विवो V2. हा, थोडस डोकं न उचलता आता पाय थोडेसे ईशा वर कर, सरळ सिलिंगच्या दिशेने वर कर, सरळ. ठीक आहे. मोनिका ताईंचा प्रयत्न चांगला आहे, दिसतोय बरोबर. हा, रुपाली ताई, तुमचं पण सीटचा भाग वर उचलला जात नाहीये ना. ईशा, तुला जमायला पाहिजे, मला असं वाटतं. थोडस मी पुन्हा एकदा दाखवू का तुम्हाला ही कृती कशी केली आहे ती? पुन्हा एकदा दाखवते. सगळ्यांनी पुन्हा पूर्वस्थितीमध्ये या. मोनिका ताई, रुपाली ताई आणि विवो V2. आणि मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला कशी केली जाते. आता समजा आपल्याला डायरेक्ट जमत नाहीये ना 90 डिग्रीने, तर मग रोलिंग करायचं. रोलिंगने ही कृती करा. रोलिंगने कशी करायची बघून घ्या. मी दिसतीये प्रत्येकाला बरोबर? दिसतीये ना? ओके. आता रोलिंगने बघा कसं करायचं. दोन्ही पाय फोल्ड करायचे, आपल्या हाताचा विळखा द्यायचा आपल्या पायांना, थोडस उठून उठायचं आणि त्याच्यानंतर शयन स्थितीमध्ये जाताना पाय वर घ्यायचे. अशी करा. ज्यांना पूर्ण सीटचा भाग वर उचलता येत नाहीये त्यांनी थोडस रोलिंग मध्ये जाऊन करा. ठीक आहे. रोलिंग मध्ये जाऊन करणार. रोलिंग करायचं. हा, थोडस उठून राहायचं. हा, उठा. शयन स्थिती. हा हा हा, बरोबर. आणि आता पूर्णपणे झोपा आणि पाय वरती जाऊ दे. हा, चैत्राली ताई जसं करतायत ना त्याप्रमाणे. हा हा, बरोबर. थोडेसे पाय वर जाऊ दे ईशा. ठीक आहे. विवो प्रयत्न चालू आहे. ओके. हा, मोनिका ताईंना एकदम छान जमलंय. छान. हा हा, बरोबर आहे ईशा, बरोबर आहे. आता तुझं थोडेसे पाय थोडेसे इकडे घे, जरा डोक्याच्या दिशेने आहेत ना, इकडे घे. तुझी मान सरळ ठेव. ओके, ठीक आहे. हळूहळू येईल आपल्याला. ओके. मोनिका ताई, तुम्ही आसन सोडायला हरकत नाहीये, तुमचं छान जमलेलं आहे. फक्त डोकं न उचलता आता हळूहळू पाय जमिनीवर आणा. डोकं न उचलता हळूहळू पाय जमिनीवर. ओके. विवो V2. छान. सावकाश सावकाश, नियंत्रित जमिनीवर. रुपाली ताईंचा पण प्रयत्न चालू आहे. त्या सगळ्या ऍडव्हान्स कृती आहेत. फक्त थोडस आपल्याला सीटचा जो भाग आहे तो उचलताना थोडेसे आपल्याला काळजी किंवा आपण यथाशक्ती प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा विश्रांती आणि अजून एकदा करण्याचा प्रयत्न करूया. एक शेवटचा राऊंड.
दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. आता ज्याला शक्य आहे त्यांनी 90 अंशापर्यंत पाय उचलून घेण्याचा प्रयत्न करा, किंवा रोलिंगच्या आधाराने आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. दोन्ही पाय वर, बरोबर, सरळ असू दे, 90 डिग्री वरती सरळ असू दे. हा, आणि आता थोडासा आपल्या हाताच्या आधाराने हात जमिनीवर घट्ट ठेवा. दोन्ही हातांच्या तळवे जमिनीवर घट्ट ठेवा. हा, आणि थोडासा सीटचा भाग वर उचला. पाय आता पुन्हा डोक्याच्या दिशेने उचला. थोडासा सीटचा भाग वर उचला, आणि मग आपल्या हातांचा आधार सीटच्या इथे घेऊ, आणि सीटच्या आधाराने आपले पाय जे आहेत हे हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची. वर स्ट्रेट, सिलिंगच्या दिशेने स्ट्रेट न्यायला सुरुवात करायची. आणि पावलं जी आहेत ती थोडीशी टॉपसी करवे. ओके, नजर आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे नेण्याचा प्रयत्न. उलट चाल करताना थोडेसे पाय जे आहेत ते डोक्याच्या दिशेने घ्यायचे. दोन्ही हात जमिनीवर, आणि पाठीचा एक एक मणका टेकत टेकत हळूहळू जमिनी. मला असं वाटतं आपल्याला थोडस रोलिंगची प्रॅक्टिस करावी लागेल, आणि मग आपण विपरीत करणी आणि सर्वांगासन ही जी ऍडव्हान्स आसनं आहेत ती हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हातांमध्ये अंतर, आणि विश्रांती. सावकाश एका कुशीला वाढायचंय, आणि पोटावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आणि आपण करूया तिर्यक. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता दोन्ही हाताचे तळवे जे आहेत ते छातीच्या सरळ रेषेमध्ये येतील, छातीच्या जवळ सरळ रेषे, आणि दोन्ही हातांची कोपरं सिलिंगच्या दिशेने आहे. दोन्ही पाय मागून जुळलेले आहेत. आणि आता आपल्याला खांद्यातनं आणि दोन्ही हातांच्या कोपऱ्यातनं सरळ व्हायचं आहे. सुरुवातीला डोकं कपाळ वर उचललं जाईल, छातीचा भाग आणि मग पोट, आणि दोन्ही हातातून आणि कोपऱ्यातनं सरळ, खांद्यातनं सरळ. हा, आणि दोन्ही पायांमध्ये आता अंतर, मागून दोन्ही पायांमध्ये अंतर. बरोबर, छान. नजर समोरील बिंदूकडे स्थिर. पोटाचे स्नायू ढिले सोडून द्यायचे. एकदा उजव्या दिशेने मागे वळायचंय. डाव्या पायाची टाच बघा, मध्यभागी डाव्या दिशेने मागे वळायचंय, आणि उजव्या पायाची टाच बघायची. बरोबर, छान. मध्यभागी. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत कपाळ जमिनीकडे जाऊ दे. श्वास सोडत सोडत कपाळ जमिनीकडे. हातांची स्थिती तशीच राहू दे. दोन्ही पायामध्ये जे अंतर आहे, आता ते दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही पाय मागून जोडून घ्या, आणि आता पुन्हा कपाळ, छाती आणि पोट करत दोन्ही हातातून आणि खांद्यातून आपल्याला सरळ घ्यायचंय. बरोबर, पूर्णपणे सरळ व्हा. हा, छान. हा, बरोबर. आणि आता आपले जे गुडघे आहेत जमिनीच्या दिशेने ते आपल्याला आता वरती उचलून घ्यायचे. त्याच्या आधी दोन्ही पावलांचं माउंटन करा. टाचा सिलिंगच्या दिशेने जाऊ दे. दोन्ही पायांच्या टाचा ज्या आहेत त्या सिलिंगच्या दिशेने जाऊ दे, आणि त्यानंतर पूर्णपणे आपल्याला पर्वतासन मध्ये जायचं. हा, बरोबर, छान. आणि आता आपली नजर जी आहे ही दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे जाऊ दे. मान थोडीशी मागे झुकवायची आहे. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. टाचा बघा जमिनीला लागतायचा प्रयत्न करा. याला अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन असेही म्हणतात. ज्याप्रमाणे कुत्रा आळस देतो, त्याचे दोन पुढचे पाय जे ते ताणले जातात, त्याप्रमाणे आपली ही स्थिती आहे. आणि आता सावकाश डोकं वर, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये.
नजर दोन्ही हातांच्या मध्यभागी. बरोबर, छान करताय तुम्ही. आणि आता हळूहळू दोन्ही हात आणि पावलं एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू दोन्ही हात आणि पावलं एकमेकांच्या जवळ आणत आणत दंड स्थितीमध्ये यायचं. सावकाश दंड स्थितीमध्ये उभं राहायचंय. सुंदर. छान. आणि विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून द्यायची. एका हाताने दुसऱ्या हातात मनगट पकडायचं. आणि आपण आता एकदा करून घेऊया परिवर्तित चक्रासन. सुरुवातीला आपण आसन म्हणून करूया आणि त्याच्यानंतर थोडीशी डायनामिक कृती करायची. दोन्ही पाय जोडलेले, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर, डाव्या हाताचा तळवा जमिनीला समान. उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. पूर्णपणे डाव्या दिशेला झुका. बरोबर. डावा हात शरीराच्या जवळ येऊ दे. डावा हात शरीराच्या जवळ. आणि आता तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. वारा जरी आला तरी तो हात हलला पाहिजे इतका तो सैलसर सोडून द्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला झालेला आहे. उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेलेली आहे त्याची जाणीव, त्याकडे लक्ष. त्याचबरोबर श्वासाची नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. खूप छान दिसत आहे. याचे व्हिडिओ ऑन आहेत आणि त्यांना खूप चांगलं जमलेलं आहे. छान. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास रोखून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं सरळ मध्यभागी आणि दोन्ही हात खांद्यात. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर, उजव्या हाताचा तळवा जमिनीला समान. हळूहळू डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजव्या दिशेला झुकायला सुरुवात. उजवा हात शरीराच्या जवळ येईल आणि जमिनीच्या दिशेने सैलसर सुरू. एकदम हलका. उजवा हात जमिनीच्या दिशेने सैलसर. खूप छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. डावी बाजू ताणली गेलेली आहे त्याकडे लक्ष. उजव्या बाजूला दाब आहे त्याची जाणीव. त्याचबरोबर जोड आपल्या श्वासाची. आपला श्वास चालू आहे त्याकडे लक्ष. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मध्यभागी यायचा. आणि आता आपण ही सगळी कृती थोडीशी डायनामिक करणार. एकदा उजवीकडे आणि डावीकडे सुरुवात करूया. एकदा डावीकडे 1, उजवीकडे 2. बरोबर. छान. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. लास्ट राउंड 10. छान. आणि सावकाश बंद. आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा सातवी. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठकणा मान सरळ. डोळे अलगद मिटलेले. एक आवर्तन आपण दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. थोडा वेळ थांबून घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात. Completely breathe out.
आणि करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायामाची 3 आवर्तन. त्याआधी प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे, डोळे अलगद मिटलेले. मी प्राणायामाचा श्लोक बोलते. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात आता गुडघ्यांवर. करूया अनुलोम विलोम प्राणायामाची 3 आवर्तन. उजव्या हाताची ज्ञान अंगुली मुद्रा आणि डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डोळे बंद. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथरेच संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. उजवीने पूर श्वास सोडून द्यायचा आहे उजव्या नाकपुडीने. उजवी बंद. डावीने रेच. हे झालं आपलं एक आवर्तन अनुलोम विलोम प्राणायाम. दुसरं आवर्तन डावीने पूर. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने खोलवर दीर्घ पूर. उजवी बंद. डावीने रेच. हे झालं आपलं दुसरं आवर्तन. आणि आता तिसरं शेवटचं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूर. उजवी बंद. डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायामाची 3 आवर्तन. भ्रामरी प्राणायाम करताना आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण श्वास सोडतो, तो श्वास सोडतो त्यावेळेला आपल्याला भ्रमर गुंजन करायचं आहे. हे जे गुंजन आहे हे ओंकारातल्या मकाराप्रमाणे. एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. एक श्वास भरून घ्यायचा, डोळे अलगद मिटलेले, खोलवर दीर्घ पूर. आणि श्वास सोडताना भ्रमर गुंजन ओंकारातला मकार. आवाज आलाय प्रत्येकाला कसं गुंजन केलंय ते कळलंय ना. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आपण केलेलीच आहे. डोळे अलगद मिटलेले. आणि आपण जी ज्ञान मुद्रा केली आहे त्या पूर्ण त्या बोटांच्या त्या स्थितीकडे आपलं मन घेऊन जायचं आहे. तिथे जी आपल्याला थोडेसे हलकेसे ठोके जाणवत असतील त्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न, आपलं मन तिकडे केंद्रित करून घ्यायचं आहे. प्राणस्पंदनांचा अनुभव. आणि याच्यातूनच आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायामाची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ पूर. रेचन करताना भ्रमर गुंजन ओंकारातला मकार. चेहरा अगदी शांत आहे, कपाळावर कोणतीही आठी नाहीये. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ पूर.
रेचक करताना भ्रमरगुंजन खोलवर दीर्घ पूर रेचक करताना भ्रमरगुंजन प्रशांत भ्रामरीची स्पंदन आपल्या मनामध्ये शरीरामध्ये रेंगाळत आहे. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी स्थिती घेतली पद्मासन अर्ध पद्मासन ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन अर्ध पद्मासन साधी बैठक जी घातली ती सोडून द्यायचं आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटांवर अंतर. त्याचा आतल्या दिशेला पायाची बोट बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब. हातांची बोट अर्धवट मिटलेली तळवे सिलिंगकडे. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. शवासन आपल्याला 5 मिनिटाचं शवासन आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करतं. आपलं संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवरती झोपून द्यायचं आहे विश्रांती स्थितीमध्ये आणि आपल्याला खूप छान हलकं हलकं वाटतंय. डोळे अलगद मिटलेले आहेत. शवासनामध्ये आपण आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल करून घेऊ. क्रमाक्रमाने सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांच्या बोटांपासून करूया. माझ्या उजव्या आणि डाव्या पायाची 5ही बोट तळवा टाच, बोटा ते पोटऱ्या, पोटऱ्या ते गुडघा आणि गुडघा ते मांडी. माझ्या संपूर्ण उजव्या आणि डाव्याचे पायाचे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या उजव्या आणि डाव्या हाताची 5ही बोट तळहात, मळहात, मनगट, कोपर, कोपर ते दंड आणि दंड ते खांदा. उजव्या आणि डाव्या हाताचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकण्याकडे. या तीनही भागातले स्नायू, सांधे, पाठकण्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ शिथिल झालेली आहे. जाणीव उदर, उर आणि गळ्याकडे. पोटातील आजूबाजूचे स्नायू, छातीचा भाग, तिथल्या बरगड्या, पिंजरा, तिथले आजूबाजूचे स्नायू मनानेच शिथिल करून घेत आहे. माझ्या गळ्यातील स्नायू, मानेच्या भागातील सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव चेहऱ्याकडे. चेहरा अगदी शांत, कपाळावर कोणतीही आठी नाही. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. क्रमाक्रमाने आपण चेहऱ्याच्या इथले सगळे स्नायू शिथिल करून घेऊया. हनुवटी, पोट, दात, सैल सर असलेली जीभ, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य आणि आठी विरहित कपाळ. डोक्याचा मागचा भाग, केस आणि टाळूचा भाग शिथिल झालेले आहे. मी देहधारणेने पायाच्या नखापासून ते टाळू पर्यंत माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मी शिथिल करून घेतलेले आहेत. आज मी जी काही साधना केली त्या साधनेमुळे
जिथे कुठे माझ्या शरीरातल्या भागावरती ताण आलेला होता तो मी देवधारणेने शिथिल करून घेतलेला आहे. जाणीव श्वासाकडे, प्राणधारणा. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. मनातील विचारांची गती कमी झालेली आहे, तशी माझी श्वासाची गती शांत आणि लयबद्ध झालेली आहे. मला खूप छान आणि प्रसन्न वाटतंय. मी जी साधना केली त्या साधनेचं समाधान आणि आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. एक हलकस स्मित हास्य. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गाची सकारात्मकता प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, काळजी, चिंता, व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेत घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. मला खूप छान आणि हलकं हलकं वाटतंय. एक आत्मविश्वास माझ्यात निर्माण होत आहे. प्रचंड इच्छाशक्ती माझ्यात जागृत झालेली आहे. एक सकारात्मकता मला प्राप्त झालेली आहे. जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प, समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवनी योगमेवाभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. माझ्या जीवनात मला समाधान, सौख्य, उत्तम आरोग्य शारीरिक आणि मानसिक प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नियमित नित्यनेमाने यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन. पुन्हा एकदा आपल्या संकल्पाची पुनरावृत्ती. त्यांच्या समोर आपण हा संकल्प पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये बोलत आहोत. आणि आपले आई वडील, गुरुजन, आद्य दैवत आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. 5 मिनिटाचं श्वासन आपल्याला आपली उर्वरित कामं करण्याची ऊर्जा देतं. शरीर मनाच्या या सकारात्मकतेने भरलेल्या मनस्थितीतूनच आपण या श्वासनातून बाहेर येणार आहोत. दोन्ही पायांच्या हातांमध्ये, हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे डावीकडे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत आणि हलकासा आळस खेच द्यायचा आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. एक खेच, एक आळस आणि सावकाश. डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात डोक्याखाली, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. इथे थोडा वेळ थांबायचंय डाव्या कुशीला वळून. त्या स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला खूप छान आणि आरामदायी वाटतं. आणि सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. शरीराला कुठलाही झटका न देता अगदी सावकाश. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे बंद. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकायचंय. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. राग, द्वेष, अहंकार सोडून दिला आहे. श्वास घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे करूया. तिथून सुरुवात, तिथे शेवट. उद्या आणि परवा आपल्याला सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. कुणाला काही कन्फ्युजन
विपरीत करणी करताना थोडीस आपली तारांबळ होतीये, कारण की आपल्याला सवय नसते. आपल्याला सीटचा भाग वर उचलून घ्यायचा असतो. थोडंसं रोलिंगची प्रॅक्टिस ठेवायला पाहिजे, किंवा आपले पाय जे आहेत ते 90 डिग्री एखादी भिंत किंवा कपाटाच्या आधाराने 90 डिग्री पाय वरती करून वरती करायचा पण एक सराव ठेवा. मग आपल्याला हळूहळू सीटचा भाग वर उचलायला मदत होईल. कारण की याच्यातूनच पुढे आपल्याला सर्वांगासन बघायचंय, हलासन बघायचे, ही सगळी ऍडव्हान्स आसनं आहेत. जर आपल्याला विपरीत करणी व्यवस्थित जमली तर ही पुढची आसनं आपल्याला व्यवस्थित जमू शकतात. जमेल आपल्याला. आपण हळूहळू थोडंसं रोलिंगची प्रॅक्टिस करत जाऊ रोज, म्हणजे आपल्याला ही कृती जमेलच. कारण की विपरीत करणी ही स्त्रियांसाठी अतिशय लाभदायक आहे. आपले सगळे गायनेकचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे याच्याने दूर होतात. त्यामुळे ह्याचा सराव आपल्या साधनेत असणं फार महत्वाचं. ठीक आहे, भेटूया सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. गुड नाईट आणि हॅव अ हॅपी वीकेंड. मीटिंग एंड करते. कोणाला काही शंका वगैरे नाहीये ना? ओके, चालेल. हरिओम.